नमस्कार. मी प्राध्यापक वागसर. आज पुन्हा आपण नवीन विषयावर चर्चा करणार आहोत. मराठा आरक्षण आणि समज गैरसमज. मराठा आरक्षण ही अनेक वर्षांपासूनची मागणी आहे. जवळपास ज्यावेळेस मराठा बांधवाला 100 एकरची जमीन होती, ती आज भूमिहीन स्वरूपात मराठा समाजातील काही बांधव झालेले आहेत. म्हणजे ती आजची नाही. खरं तर अनेक लोक असं म्हणतात की मराठा समाज हा सधन आहे, समृद्ध आहे, श्रीमंत आहे, यांना आरक्षणाची काय गरज. त्यांना मी अनेकदा सांगितलेलं आहे, माझ्या व्हिडिओमधूनही बोललेलो आहे की प्रत्येक समाजामध्ये 10-20% समाज हा श्रीमंत असतोच. असा कोणताच समाज नाही की त्यामधील 10-20% समाज हा श्रीमंत नाही. मग त्या 10-20% समाजाकडे बघून जर तुम्ही त्या समाजाची परिस्थिती ठरवणार असाल तर ते मात्र चुकीचं आहे. सध्या प्रॉब्लेम असा आहे की दोन समाजांमध्ये वादाची ठिणगी पडल्यासारखं कुठंतरी जाणवत आहे. मग तो ओबीसी मराठा असेल किंवा इतर असेल. आता याचं मूळ आपण शोधलं पाहिजे. एक व्यवस्थित थोडंसं आकलन करा. मराठा आरक्षणाची मागणी जवळपास 1 सप्टेंबर पासून आता आंदोलनाच्या स्वरूपात सुरू आहे. अगोदर 6 महिने एकाही समाजाने त्याला विरोध केला नव्हता. पण जेव्हापासून ओबीसी समाजातील असतील किंवा इतर समाजातील किंवा मराठा समाजातील सुद्धा ज्या नेत्यांनी मराठा आरक्षणास विरोध केला, त्यांना विरोध म्हणून कडकडीत उत्तर मनोज जरांगे पाटील यांनी दिलं आणि तेव्हापासून कुठंतरी वादाची ठिणगी पडली हे आपल्याला माहित आहे. परंतु त्याच्या पाठीमागचं सत्य काय आहे हे जाणून घ्या. मनोज जरांगे पाटलांनी एकाही विशिष्ट समाजाला किंवा समाज बांधवाला कधीच टार्गेट केलं नाही. समाजाविषयी कधीच चुकीचा त्यांनी आरोप केला नाही. मात्र इतर समाजातील नेत्यांनी किंवा मराठा समाजातील नेत्यांनी हे डायरेक्ट मराठा समाजाविषयी सुद्धा चुकीचे स्टेटमेंट दिलेलं आहे. आणि इथे खऱ्या अर्थाने मराठा समाज सुद्धा भडकला आणि दोन समाजांमध्ये दरी निर्माण झाली. म्हणजे याला जबाबदार फक्त राजकीय पुढारी नेते मंडळी आहेत. त्याचं कारण असं आहे की लोकसभा निवडणुकाही होत्या आणि आता विधानसभेच्या निवडणुका आहेत. यांच्यावर डोळा ठेवून स्वतःची राजकीय पोळी भाजवण्यासाठी, स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी ते समाजावर दुसऱ्या टीका करून आपल्या समाजातील लोकांना खुश करण्याचा प्रयत्न करतायत. आता एकीकडे जर यांचं उदाहरण पाहिलं तर दुसरीकडे असं बघा, मनोज जरांगे पाटील हे राजकीय व्यक्तिमत्व नाहीये. ते फक्त समाजासाठी लढतात. हे बाकीचे चोंबडे हे राजकीय त्यांची लढाई लढत आहे. मनोज जरांगे पाटील हे राजकीय लढाई लढत नाही, ते सामाजिक लढाई लढत आहेत. म्हणून आज जर आपण सामान्य लोकांचा विचार केला, ग्रामीण भागामध्ये सर्व समाज आज गुण्यागोविंदाने नांदतोय. प्रत्येक जण एकमेकांना मदत करतोय. आज आपलेही प्रत्येकाचे सर्व समाजातील मित्रमंडळी आहेत. आपल्यामध्ये कुठे काही भावना आहे. परंतु हे नेते मंडळी दररोजच्या दररोज टीव्हीवर वेगवेगळं बरळून लोकांमध्ये संभ्रम आणि वाद निर्माण करतायत. इथं आपण कुठंतरी यांचा डाव हाणून पाडला पाहिजे. आता मागे जर आपण थोडं गेलो तर गायकवाड आयोग असेल किंवा शुक्रे आयोग असेल, यांनी मराठा समाजाला मागास ठरवलेला आहे. म्हणजे ज्या समाजाला आपल्याला आरक्षण द्यायचंय त्याला मागास आयोगाने किंवा मागास आयोग समितीने मागास ठरवलं पाहिजे. हा पहिला नियम आहे. आणि त्याच्यामध्ये आपण आतापर्यंत मराठा समाज 2 ते 3 आयोगांनी जवळपास मागास ठरवलाय. म्हणजे आरक्षणाचा मार्ग मराठा समाजाचा मुळातच खुला आहे. एवढंच नाही तर 1948 मध्ये सुद्धा मराठा समाज हा मागास असल्याचं सिद्ध झालेलं आहे. आणि पुन्हा 13 ऑक्टोबर 1967 मध्ये जे मागास समाज आहे जवळपास त्याच्यामध्ये 180 समाजाची नोंद करण्यात आली आणि तिथे 83व्या क्रमांकावर
मराठा समाज मागास असल्याचं सिद्ध केलेलं आहे. आणि त्यावेळेस मराठा समाज हा कुणबी या नावाने त्यामध्ये नोंद आहे. आता अनेक तत्वज्ञानवेत्यांनी आणि अनेक लोकांनी, विचारवंतांनी सांगितलेलं आहे की मराठा आणि कुणबी हा एकच आहे. कारण व्यवसाय एक आहे, शेती करणे हा व्यवसाय आहे. आणि पूर्वीच्या जाती, पूर्वीचे व्यवसायावरून जाती ठरवल्या जात होत्या. जसं मडकी घडवणारा कुंभार असेल किंवा लोखंडाचं काम करणारा, धातूचं काम करणारा लोहार, तसं शेती करणारा कुणबी. म्हणजे अशा प्रकारे मराठा आणि कुणबी एकच आहे. म्हणजेच कुणबी हा अगोदरच मागास जाहीर केलेला आहे. आणि सगळ्यात कळीचं कारण म्हणजे 1994 मध्ये जो GR काढला तेव्हा ओबीसी समाज हा त्यावेळेस 14% होता. आणि त्या 14% वरून त्यांना डायरेक्ट 30% वर नेलं. आता मला सांगा, त्याच्यामध्ये जेव्हा इतर जाती ऍड केल्या, जवळपास 180 जातींचा समावेश त्यामध्ये केला, मराठा समाजाने कधी विरोध दर्शवला का? बरं ठीक आहे, नाही विरोध दर्शवला. त्या जाती ऍड करताना कोणत्या प्रकारच्या शिफारशी तुम्ही वापरल्या? कोणत्या प्रकारे त्यांना मागास ठरवलं? कोणताही उल्लेख न करता डायरेक्ट 180 जाती त्यामध्ये घुसडवल्या. आणि आज तुम्ही मराठा समाज मागास असताना तुम्ही ओबीसी मध्ये येण्यास विरोध करतायत. मी मागच्याही व्हिडिओमध्ये सांगितलं, ओबीसी ही मक्तेदारी नाही, ओबीसी ही जात नाही, ओबीसी हा प्रवर्ग आहे. आणि उच्च न्यायालयाने, सर्वोच्च न्यायालयाने ठरवून दिलेली टक्केवारीद्वारा किंवा ठरवून दिलेली ही वर्गवारी आहे. एससी समाज असेल, एसटी समाज असेल, यामधल्या जाती, ओबीसी मधल्या जाती हे ठरवलेले आहेत. मला सांगा की कोणतं आरक्षण हे जातीवर आहे असं तुम्ही कधी पाहिलं का? किंवा म्हणजे उदाहरणार्थ माळी समाजाला जातीनिहाय माळी आरक्षण असं आहे का? वंजारी आरक्षण असं दिसतंय का? कुंभार आरक्षण असं आहे का? म्हणजे जातीनिहाय कोणाला आरक्षणच नाहीये, तर मराठा आरक्षण कसं होऊ शकतं? मग मराठा समाज हा कोणत्या तरी प्रवर्गात घ्यावा लागेल. तो एससी मध्येही घेतला जात नाही किंवा एसटी मध्येही घेतला जाणार नाही. तो मागास सिद्ध करण्यासाठी प्रयत्न केला आणि मागास सिद्ध झाला, म्हणून ओबीसी मध्येच त्याला घ्यावा लागेल. आणि ओबीसी मध्ये घेण्याचा जो अधिकार आहे तो शासनाचा आहे, राज्य शासनाचा आणि केंद्र शासनाचा, तो कोणत्याही समाजाचा नाही. म्हणून दुसऱ्या समाजांनी विरोध करण्याचं कामच नाही. हा महत्वाचा मुद्दा आहे. म्हणजे अनेक वेळा आरक्षण हे शैक्षणिक आणि सामाजिक मागासलेपणावर सिद्ध केलेलं आहे. मराठा समाजाचंही ते सिद्ध झालेलं आहे. एवढंच नाही तर खत्री आयोगाने सुद्धा सांगितलेलं आहे की कुणबी ही तत्सम जाता येते आणि ती विचारात घेऊन त्यावर आरक्षण देता येतं. आता हा जो कुणबी समाज आहे, मराठवाड्यामध्ये हैदराबाद गॅझेट असेल किंवा पश्चिम महाराष्ट्रातलं सातारा गॅझेट आहे, याच्यामध्ये सुद्धा कुणबींचा नोंदीचा तपशील आहे. सर्व जे मराठा समाज टोटल जो होता तो कुणबी या नावाने नोंद आहे. मग यापेक्षा अधिक वेगळे कोणते आपल्याला पुरावे पाहिजे? जातीच्या नावाने जर आरक्षण मिळत नसेल तर त्यांना प्रवर्गात घ्यावं लागेल. आम्हाला हरकत नाही, आम्ही जातीच्याही नावाने घ्यायला तयार आहोत हो. पण प्रॉब्लेम असा आहे, जेव्हा इंदिरा साहनी प्रकरणामध्ये आरक्षणाची कॅपॅसिटी किंवा आरक्षणाची मर्यादा 50% फायनल केली, मग मला सांगा की मराठा जातीनिहाय तुम्ही आरक्षण दिलं आणि ते 50%च्या वर, आज जवळपास 50-52% आरक्षण आपलं आहे सर्व कोटा, आणि तुम्ही सेपरेट मराठा आरक्षण दिलं, ते 50%च्या वर जात असेल, कोर्टात टिकणार आहे का? मग मला सांगा यामधून काय होईल? पुन्हा संघर्ष, पुन्हा लढाई. मग हे वारंवार किती दिवस करणार? तर याच्यासाठी हा सोयीस्कर मार्ग आहे. सर्व समाजाची, सर्व जातींची जातीनिहाय जनगणना करून प्रत्येक प्रवर्गामध्ये त्यांची संरचना करणे, हा त्याच्यावर सुंदर तोडगा आहे. कोणत्याही समाजाने
कोणत्याही समाजाला विरोध करण्याचं काहीच कारण नाही. बाकीच्या समाजाने सुद्धा मराठा समाजाची भावना लक्षात घेणं गरजेचं आहे. कारण शेतकरी कुटुंबांची फार दुरवस्था आहे. सध्या पेपर टीव्हीवर अनेक असे चेहरे झळकतात की जे मुलं नैराश्याच्या गर्तेमध्ये आहे. आत्ताचा ठाणेमधला एकदम उत्तम उदाहरण आहे. ठाणेमधील लोहमार्ग पोलीसमध्ये अनेक मुलांची नियुक्ती झाली. त्यांनी EWS मधून फॉर्म भरला होता, परंतु ते आरक्षण शासनाने बंद केले. 10% दिल्याच्या नंतर ते बंद केलं. आज 10%वर पण स्टे आला. आता मला सांगा मुलांनी काय करायचं? ते अगोदर त्याच्यामध्ये पात्र ठरतात, पण जेव्हा जात पडताळणी होते त्यावेळेस ते रिजेक्ट केले जातात. मुलं नैराश्याच्या गर्तेमध्ये जात आहे. शासनाने याच्यावर कुठेतरी विचार केला पाहिजे. एवढंच नाही तर 50%च्या वर आरक्षण बिहारमध्ये दिलं गेलं होतं, 65% करण्यात आलं. तर बिहारचं वरचं आरक्षण हे कोर्टाने नामंजूर केलं, उडवलं. हे ताजं उदाहरण आहे. त्याच्यामुळे 50%च्या पुढील आरक्षण मराठा समाज कधीच स्वीकारू शकत नाही. सर्व समाज बांधवांना हीच विनंती आहे, मराठा समाजाच्या भावना फक्त लक्षात घ्या. तुम्हाला विरोध म्हणून नाही, फक्त स्वतःच्या हक्कासाठी हा समाज लढतोय. त्या समाजाची तळमळ फक्त समजून घ्या. समाज बांधवांसाठी आहे, विरोध हा मुळातच नाही. त्याच्यामुळे आपण सर्व पुन्हा एक दिलाने, एक हृदयाने, एकत्रितच आयुष्यभर राहणार आहोत. फक्त मराठा समाजातील जे दुर्बल, आर्थिक मागासलेपण असणारा जो समाज आहे, यांना आरक्षण मिळाल्याशिवाय गत्यंतर नाही. म्हणून सर्वांनी कुणीही विरोध न करता मराठा आरक्षणाच्या लढाईमध्ये सामील व्हा आणि आनंदाने पुढील आयुष्य जगूया, एवढीच आजच्या दिनी विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.